नमस्कार, मी हर्षद माने। आज जो व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर हजर आहे तो आहे मुंबईत करता येण्यासारखे 100 व्यवसाय। मुंबई ही स्वप्ननगरी आहे। असं म्हणतात की इथे ज्याची मेहनत करण्याची क्षमता असते, इच्छा असते, तो कधीही इथे भुकेला झोपत नाही। मुंबई त्याला भुकेला झोपू देत नाही। मुंबईने आजपर्यंत अनेकांचे आयुष्य घडवले। मुंबईत बाहेरून लोक आली, अगदी रिकाम्या खिशाने आली, त्यांना मुंबईने कोट्याधीश केले। पण दुर्दैवाने या बाहेरच्या आलेल्या लोकांनी मुंबईची समृद्धी जेवढी चाखली, खुद्द इकडचा भूमिपुत्र जो मराठी माणूस आहे त्याला ती चाखता आली नाही। याची कारण काय? याची कारण मुळात दोन। एक, मराठी माणूस उद्योगामध्ये फार कमी आहे, आणि दुसरं, तो शेअर मार्केटमध्ये नाही, दीर्घकालीन व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंटमध्ये तो नाही। त्याच्यामुळे 1990 नंतर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल झाले आणि त्याचे शेअर मार्केटमध्ये जे परिणाम झाले, त्याचा गुजराती, मारवाडी, पारशी समाजांनी जो फायदा करून घेतला, जे ऑलरेडी त्याच्यामध्ये होते, किंवा उद्योगामध्ये जे बदल झाले, परकीय गुंतवणुकी आल्या, त्याचा जो फायदा हा या गुजराती, मारवाडी आणि पारशी समाजांना झाला, तो मराठी समाजाला झाला नाही। मग मी असा विचार केला की मुंबईमध्ये बाहेरचा माणूस येऊन कमावतो, तर अशा कोणकोणत्या उद्योग संधी मुंबईमध्ये आहेत? आणि मग असा विचार करताना मी आमच्या जोगेश्वरी स्टेशनच्या बाहेर कोणकोणते स्टॉल्स आहेत, मग अंधेरीच्या बाहेर कोणते आहेत, मग पार्ल्याच्या बाहेर कोणते आहेत, दादर, बांद्रा, असं करत करत मग चर्चगेट पर्यंत गेलो। मग जे आपले होलसेल मार्केट्स आहेत, क्रॉफर्ड मार्केट आहे उदाहरणार्थ, किंवा धारावी आहे, तिकडे कोणकोणते व्यवसाय चालतात, अशा पद्धतीने जेव्हा मी लिस्ट बनवली, चक्क 100 उद्योग मला सापडले असे की जे उद्योग करता येण्यासारखे आहेत, ज्याची मुंबईला गरज आहे। मुंबईमध्ये ऑलरेडी ते बिझनेस चालतात, याचा अर्थ मुंबईमध्ये ऑलरेडी त्याचा ग्राहक वर्ग आहे, त्याचा कस्टमर आहे। आणि म्हणून मराठी समाजाने, मराठी तरुणांनी हे 100 उद्योग जर चालू केले, तर मला असं वाटतं की जो पैसा मुंबईची गरज म्हणून, जो पैसा हे उद्योग करणाऱ्या बाकीच्या समाजांना मिळतो, तोच पैसा मराठी समाजाला का नाही मिळणार? आणि म्हणून मग मी हा एक व्हिडिओ बनवलाय की त्याच्यामध्ये मी 100 उद्योग मी आपल्यासमोर असे मांडणार आहे की जे मुंबईमध्ये ऑलरेडी आहेत, केले जातात, आणि ज्याच्यामध्ये मराठी समाज येऊ शकतो किंवा तो आलाच पाहिजे। सुरू करूया। आता मुंबईमध्ये जेव्हा आपण बिझनेस सुरू करण्याचा विचार करतो, तेव्हा आपण कुठलाही बिझनेस सुरू करताना आपण पहिल्यांदा बघतो त्याचं मार्केट। सो जेव्हा मुंबई हे त्याचं मार्केट आहे, तेव्हा आपल्याला मुंबईची जी वैशिष्ट्य दिसतात ती आहेत: एक, मुंबईमध्ये लोकसंख्या प्रचंड आहे। दोन, मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल आहे भारताचं, त्याच्यामुळे इथे मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट हब आहे। मुंबईमध्ये श्रीमंतांपासून श्रीमंत ते गरिबांपासून गरीब अशी सगळी लोक राहतात। मुंबईमध्ये मध्यमवर्गीयांची संख्या खूप जास्त आहे। मुंबईमध्ये हिंदी फिल्म इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्योग आहे। मुंबईमध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढी खाणारी तोंड आहेत, आणि उद्योगांना सुद्धा किंवा कॉर्पोरेट्सना सुद्धा कॅटरिंग सर्व्हिसेसची गरज लागते। त्याच्यामुळे कॅटरिंग किंवा फूड सर्व्हिस ही मुंबईमध्ये प्रचंड आहे। आणि अशा पद्धतीचे इतरही अनेक व्यवसाय आहेत। त्यातले बहुतांश व्यवसाय हे FMCG कॅटेगरीतले येतात, आणि त्यातले बहुतांश व्यवसाय हे दुकान या कॅटेगरीमध्ये येतात। त्याच्यामुळे दुकान टाकून मोठ्या प्रमाणामध्ये आपण ग्राहकांशी जोडले जाऊ शकतो, आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण उद्योग करू शकतो। आणि त्याचबरोबर ह्या दुकानांमध्ये आपण जे काही विक्री करतो, त्यातल्या काही गोष्टींची निर्मिती, उत्पादन हे मुंबईतच करता येणं शक्य आहे, आणि तसं ते केलं जातं, आणि तो सुद्धा आपण उत्पादन व्यवसाय मुंबईमध्ये करू शकतो। तो अशा पद्धतीने शॉप्स आणि उत्पादन असे दोन्ही पद्धतीचे व्यवसाय आपण मुंबईमध्ये करू शकतो। सो आपण सुरू करूया या लिस्टला। सगळ्यात पहिला आहे किराणा। ऑब्व्हियसली, कारण मुंबई ही प्रचंड लोकसंख्येचं शहर आहे, त्याच्यामुळे मुंबईमध्ये सगळ्यात मोठी गरज कसली असेल तर ती म्हणजे FMCG प्रोडक्टची, म्हणजे किराणा मालांच्या दुकानांची। आणि म्हणून किराणा मालांची दुकानं तुम्हाला मुंबईच्या रस्त्यावर दिसतात। आपण ह्या व्यवसायावर एक वेगळा व्हिडिओ केला आहे, त्याच्यामुळे इथे मी त्याच्याविषयी फार बोलत नाही, आणि याची गरजही नाही, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की किराणा मालाची गरज ही किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे मुंबईमध्ये, एकंदरीत भारतामध्ये। किराणा मालाचा व्यवसाय हा तुम्ही ई-कॉमर्स पद्धतीनेही करू शकता, त्याच्यामुळे ह्या व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मराठी तरुण आला पाहिजे। दुसरं आहे मेडिकल।
आपल्याला माहिती आहे कोरोना काळामध्ये सगळं बंद होतं, फक्त 2च शॉप चालू होते, एक किराणा आणि दुसरं म्हणजे मेडिकल. त्याच्यामुळे मेडिकल ह्या उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. मेडिकलचे 3 भाग आपण पाडू शकतो. एक मेडिकल शॉप, ज्याला आपण केमिस्ट म्हणतो, त्याचप्रमाणे मेडिकल इक्विपमेंट्स प्रोव्हाइड करणारे सुद्धा लोक आहेत, आणि मेडिकल इक्विपमेंट्स होलसेलमध्ये प्रोव्हाइड करणारे सुद्धा लोक आहेत, किंवा औषधं सुद्धा होलसेलमध्ये प्रोव्हाइड करणारे लोक आहेत. त्याच्यामुळे या तिन्ही पद्धतीच्या व्यवसायांना आपण कॅटर करू शकतो मेडिकलमध्ये. तिसरं आहे डेअरी, अर्थात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं कन्झम्पशन हे भारतातच खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं, आणि म्हणून मुंबईमध्येही अर्थात डेअरीची गरज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. डेअरीमध्ये दूध विकलं जातं, दुधाचे अनेक ब्रँड्स आपल्याला माहिती आहेत, आणि प्रत्येक घराघरामध्ये वेगवेगळे ब्रँड्स आहेत. पण या डेअरीमध्ये दुधाबरोबरच लस्सी, ताक, छास, त्यानंतर तूप असे वेगवेगळ्या प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ सुद्धा विकले जातात. त्याच्यामुळे डेअरी ह्या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे, आणि ती मला वाटतं आपण मराठी माणसांनी घेतली पाहिजे. चौथं याच कॅटेगरीमध्ये ते म्हणजे बेकरी. आता बेकरीचेही 2 भाग आपण करू शकतो. एक म्हणजे टोस्ट, ब्रेड किंवा पाव, बटर अशा पद्धतीचे प्रॉडक्ट्स, आणि दुसरं आहे केक्स. आता पहिली जी कॅटेगरी आहे, ह्या कॅटेगरी मध्ये जे शॉप्स आहेत त्या शॉप्समध्ये केक्स ठेवले जातात. पण केकची वेगळी दुकानं सुद्धा आहेत. उदाहरणार्थ मेरवान्स आहे किंवा मॉन्जिनीस आहे, यांची फ्रँचायझी घेतली जाऊ शकते, किंवा आपण स्वतः केक बनवून ते विकू शकतो. तसंच टोस्ट, खारी हे प्रॉडक्ट्स जे पहिल्या कॅटेगरीमध्ये म्हटले, त्यांचे सुद्धा ब्रँडेड प्रॉडक्ट्स आहेत. ब्रिटानिया फॉर एक्झाम्पल आहे मोठ्या प्रमाणात, पण त्यामध्येच स्वतः सुद्धा बनवून विकणारी लोक सुद्धा आहेत. त्याच्यामुळे बेकरीमध्ये आपण शॉप ह्या प्रकारामध्ये सुद्धा आपण जाऊ शकतो, आणि दुसरं म्हणजे की स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून त्याचा शॉप बनवणं हा सुद्धा प्रकार आपण बेकरीमध्ये करू शकतो. त्याच्यामुळे बेकरी हा एक फार मोठा बिझनेस आहे जो मुंबईमध्ये करता येण्यासारखा आहे. त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये सुद्धा खूप मोठी संधी आहे, आणि बेकरीमध्ये आपण ज्याप्रमाणे टोस्ट आणि बिस्किटं किंवा खारी, नानकटे अशी याविषयी म्हणतो, की आपण ब्रँड एखादा तयार करू, आपलं फूड लायसन्स घेऊन, त्याच्या मशीन्स फार महाग नाही आहे, त्याच्या मशीन्स 1,00,000-1.25 लाखाच्या मशीन्स आहेत, त्या पद्धतीने आपण चालू करू शकतो आणि आपण विक्री सुरुवात करू शकतो. सो बेकरी हा एक खूप छान बिझनेस आहे. चौथा, अर्थात एवढी लोकसंख्या आहे तर त्यांना घालायला कपडे हवेत, त्याच्यामुळे टेक्स्टाईल किंवा गारमेंट्स हा एक खूप मोठा व्यवसाय आहे. याच्यामध्ये दोन्ही प्रकार आहेत. आपण रेडीमेड कपडे घेतो, त्याचप्रमाणे आपण कापडं घेऊ शकतो. त्याच्यामुळे दोन्ही प्रकारचे व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. दुसरं म्हणजे मार्केट सेगमेंटेशन ज्याला आपण म्हणतो, तसं पुरुषांचे कपडे, लहान मुलांचे कपडे, महिलांचे कपडे याच्यामध्ये सुद्धा बरेच फरक आहेत, आणि याच्यामध्ये आपण स्पेशलायझेशन करू शकतो. उदाहरणार्थ पुरुषांचे जे कपडे विकणारे असतात ते पुरुषांच्या कपड्यांबरोबरच रुमाल विकतात, सॉक्स विकतात, बेल्ट विकतात चामड्याचा, किंवा पर्सही विकतात चामड्याची. ते महिलांच्या बाबतीमध्ये सुद्धा असतं. त्याच्यामुळे गारमेंट आणि टेक्स्टाईल याच्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला संधी आहे. विशेषतः कॉटन किंग हा एक मराठी ब्रँड आहे, त्याच्यामुळे त्याची फ्रँचायझी घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये उतरू शकतो. त्याच्या व्यतिरिक्तही इतर अनेक ब्रँड्स आहेत. उदाहरणार्थ जे सूटचं कापड असतं त्याच्यामध्ये रेमंड आहे, त्याच्यामुळे आपण कापड किंवा रेडीमेड कपडे अशा दोन्ही प्रकारांमध्ये येऊ शकतो. सिमिलर गोष्ट स्त्रियांच्या कपड्यांमध्ये सुद्धा आहे, त्याचेही ब्रँड्स आहेत. त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात संधी आपल्याला या क्षेत्रामध्ये आहे. सुपर मार्केट, आता आपण या सगळ्याचं एक समाप्त करूया की सुपर मार्केट नावाची जी कन्सेप्ट आहे, जसं डीमार्ट आहे फॉर एक्झाम्पल. डीमार्ट हे खूप मोठं एक्झाम्पल झालं, पण आपण मोठ्या लोकांकडे पाहून आपणही सुरुवात करायला हरकत नाहीये. सुपर मार्केटसारखी एखादी कन्सेप्ट आपण चालू करू शकतो की ज्याच्यामध्ये आपण ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण एकत्र ठेवू. छान एसी मोठं मार्केट शॉप असेल, त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी आपण देऊ शकतो. तो सुपर मार्केट हा एक फार मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस चालू शकतो. होलसेल, आता आपण ह्या सगळ्याच्या होलसेलकडे बोलू. आता आपण हे रिटेल बोललो, आता आपण सगळ्याच्या होलसेलकडे बोलू. आपण किराणा मालाचं किंवा FMCG प्रोडक्ट्सचं किंवा धान्य आहे, तांदूळ आहे, गहू आहे, डाळी आहेत, यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे होलसेलर्स आहेत किंवा स्टॉकिस्ट आहेत किंवा डिस्ट्रीब्युटर्स आहेत.
किंवा कांदा, बटाटा, लसूण यांचे वेगळे डिस्ट्रीब्युटर्स आहेत, मसाल्याचे वेगळे व्यापारी आहेत. अशा पद्धतीने आपण त्या विषयाचं स्पेशलायझेशन करून आपण होलसेल बिझनेस चालू करू शकतो. स्टॉकिस्ट आणि डिस्ट्रीब्युशनचा बिझनेस चालू करू शकतो. याच्यामध्ये बऱ्याच कंपन्यांचे आपण स्टॉकिस्ट होऊ शकतो. वेगवेगळ्या 3-4 कंपन्यांचे एकत्र आपण स्टॉकिस्ट किंवा डिस्ट्रीब्युशनशिप घेऊ शकतो. काही ठिकाणी आपल्याला स्पेशलाइज घ्यायची असेल, ज्याला सोल सेलिंग एजंट म्हणतात, तशा पद्धतीचं डिस्ट्रीब्युशनशिप आपण घेऊ शकतो. त्याच्यामुळे एकट्या आपण म्हणू की किराणा किंवा मेडिकल, बेकरी, गारमेंट ह्या प्रकारामध्ये आपल्याला 10 बिझनेस सापडतात रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये. त्यानंतर आपण फळं आणि भाज्या विकण्याचा बिझनेस सुरू करू शकतो. आपण बघतो की सुपर मार्केटमध्ये फळं विकली जातात, भाज्या विकल्या जातात. जे उच्चभ्रू अशा वस्ती आहेत तिकडे आपण पाहतो की चांगल्या क्रेट्समध्ये वगैरे अशा भाज्या ठेवल्या जातात, किंवा तिकडे सुपर मार्केट्स आहेत तिकडे भाज्या विकल्या जातात. आणि जे नॉर्मल वस्त्या आहेत, हाऊसिंग सोसायटीज आहेत, तिकडे आपण रस्त्यावर बघतो ठेले. पण आपण फळं आणि भाज्या ह्या दोन्ही चांगल्या पद्धतीने स्टोअर करून, आम्हाला थोडक्यात कोल्ड स्टोरेजमध्ये आपण स्टोअर करून, किंवा आपण कोल्ड स्टोरेज वेरिफर व्हॅन म्हणतात त्याला, तशी एखादी व्हॅन घेऊन त्याच्यामध्ये स्टोअर करून आपण ती व्हॅन मुंबईवर फिरवू शकतो आणि त्याच्यातून आपण सेल करू शकतो. अशा पद्धतीचा फळ आणि भाजी विक्रीसाठी आपण वेगवेगळे उपाय करू शकतो. चिकन विक्री सेंटर आहे, मटण विक्री सेंटर आहे. आता याच्यामध्ये जर एखाद्याला असं वाटत असेल की ते अनहायजेनिक आहे, तर तुम्ही अधिक हायजेनिक पद्धतीने करू शकता. तुम्ही फोनवर ऑर्डर्स घेऊ शकता, तुम्ही पॅक करून, स्वच्छ करून, पॅक करून तुम्ही सप्लाय करू शकता. मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्ड स्टोरेजच्या रिफर व्हॅनचा तुम्ही वापर करू शकता. यासाठी मासे विक्री केंद्र, अगेन तुम्ही जसं ज्या पद्धतीने कोळणी मासे विकतात आणि ज्या पद्धतीने मच्छी मार्केटमध्ये मासे विकले जातात, त्या पद्धतीने जर तुम्हाला विकायचे नसतील तर तुम्ही ते स्वच्छ करून एक जागा घेऊन तिथे स्वच्छ करून तुम्ही त्याचा रॅप करून किंवा पॅकेट करून तुम्ही ते देऊ शकता. अशा पद्धतीचा व्यवसाय चिकन, मटण आणि मासे विक्रीचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये करता येण्यासारखा आहे. आणि ऑफिसेसना त्याची डिलिव्हरी आपण करू शकतो. माल वाहतूक हा एक फार मोठा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये कारण माल मुंबईमध्ये जो माल एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जातो तो वेगळ्या प्रकारचा असतो. त्याच्यामुळे माल वाहतूक हा एक फार मोठा बिझनेस आहे. त्याच्यामध्ये अगदी लहान छोटा हत्ती म्हणजे टाटा एस किंवा सुपर कॅरी सारखे लहान आपण टेम्पो घेऊ, ते मोठे टेम्पो, ते मोठे ट्रक्स असे त्याच्यामध्ये वेगळे प्रकार पडू शकतात. आपण कोणते प्रॉडक्ट्स देतोय, म्हणजे आपण सॉफ्ट प्रोडक्ट्स देतोय का, आपण फूड प्रोडक्ट्स देतोय की आपण बिल्डिंग मटेरियल सारखे हार्ड प्रोडक्ट्स देतोय की आपण मशिनरीज ट्रान्सपोर्ट करतोय, असे त्याच्यामध्ये सुद्धा वेगळे प्रकार पडतात. त्याच्यामुळे माल वाहतूक हा एक फार मोठा त्याच्यामध्ये बिझनेस आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण फळं किंवा भाज्या विकण्यासाठी आपण कोल्ड स्टोरेज रिफर व्हॅन्स आपण घेऊ शकतो आणि आपण ज्याप्रमाणे त्याचा वापर करू शकतो त्याप्रमाणे आपण इतरांनाही ते देऊ शकतो भाड्याने. गोडाऊन आपण तयार करू शकतो. मुंबईसारख्या ठिकाणी जिथे माल साठवण्याची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे आणि जागेची टंचाई सुद्धा आहे. इकडे तुम्ही पाहाल तुर्भे, तळोजा, पनवेल यासारख्या ठिकाणी जर आपली जागा आपण घेतली भाड्याने तर तिकडे आपण गोडाऊन सर्व्हिसेस चालू करू शकतो. फक्त त्या गोडाऊन सर्व्हिसेस बरोबर आपल्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस सुद्धा द्याव्या लागतील की जेणेकरून आपला जो ग्राहक असेल, आपला ग्राहक B2B असेल, त्याला आपण त्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करू शकू दोन्ही एकत्र. त्यानंतर आपण येऊया बिल्डिंग्सकडे. आता मुंबईमध्ये जेवढ्या मोठी लोकसंख्या आहे तेवढ्याच अर्थात बिल्डिंग्स बनतात, ऑफिसेस बनतात, त्यांच्या बिल्डिंग्स बनतात. थोडक्यात कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मुंबईमध्ये प्रचंड आहे आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचे वेगवेगळे व्यवसाय निर्माण होतात. त्याच्यामध्ये तुम्ही रेती सप्लाय करू शकता, त्याच्यामध्ये तुम्ही विटा सप्लाय करू शकता, सिमेंट सप्लाय करू शकता. जसं मगाशी म्हटलं स्टॉकिस्ट, त्याप्रमाणे वेगवेगळ्या सिमेंट कंपन्या आहेत त्यांचे स्टॉकिस्ट असतात. त्याच्यामुळे आपण त्यांचे स्टॉकिस्ट बनवू शकतो. सिमेंट, रेती या गोष्टी आपण देऊ शकतो. त्याचबरोबर आपण ह्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनला लागणाऱ्या ज्या इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंट्स आपण सप्लाय करण्याचा किंवा रेंटवर देण्याचा आपण व्यवसाय सुरू करू शकतो. डंपर असेल, पोकलेन असेल, हे आपण भाड्याने देऊ शकतो. ह्या कन्स्ट्रक्शनला लागणारं जे काही लेबर आहे ते लेबर आपण देण्याचा व्यवसाय करू शकतो. त्याच्यामुळे एका कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी आहे.
इंटिरियर डेकोरेटर्स हा एक फार महत्त्वाचा व्यवसाय मुंबईमध्ये आहे, कारण मुंबईमध्ये प्रत्येकाला आपलं स्वप्नाचं घर घ्यायचं असतं आणि ते स्वप्नाचं घर आपल्या स्वप्नाप्रमाणे सजवायचं असतं. त्याच्यामुळे आपण इंटिरियर डेकोरेशनचा बिझनेस तुम्ही चालू करू शकता. फार महत्त्वाची गरज आहे आपल्या सगळ्या मुंबईकरांची, ती म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू. त्याच्यामध्ये मोठ्या वस्तू घ्या, TV आला, AC आला, फ्रीज आला किंवा वॉशिंग मशीन आलं. ह्या वस्तू सप्लाय करण्यासाठी आपल्याला एक इलेक्ट्रॉनिक्स दुकान लागतं. आणि दुसरीकडे आपल्याला मोबाईल शॉपी लागते की जिथे आपण मोबाईल्स घेतो किंवा मोबाईल ॲक्सेसरीज घेतो. त्यानंतर आपल्याला कॉम्प्युटर शॉपी लागते जिथे आपण डेस्कटॉप घेतो, जिथे आपण लॅपटॉप घेतो किंवा आपण मिनी पॅड्स घेतो किंवा टॅब घेतो. आणि बऱ्याच ठिकाणी मग ह्याचं एकत्र, जसं विजय सेल्सने केलेलं आहे की आता सगळ्याचं एकत्र ते सप्लाय करतात, एकच शॉप ते बनवतात. सो अशा पद्धतीचं शॉप आपण बनवू शकतो. सो इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपी आणि कॉम्प्युटर शॉपी या तिघांना आपण एकत्र करू शकतो किंवा तिघांपैकी आपण कुठंतरी एक व्यवसाय करू शकतो. रेस्टॉरंटचा फार मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस मुंबईमध्ये आहे आणि ऑब्व्हियसली कारण एवढी खाणारी तोंड असतील, बाहेर इतकी लोक काम करतात, प्रत्येकाला घरी जाऊन जेवणं शक्य होत नाही, कित्येकांना घरी जेवण मिळत नाही, कित्येकांना घरी बनवण्याचं जेवण नसते किंवा वेळ नसतो. अशा वेळेला रेस्टॉरंट ही खूप मोठी गोष्ट आहे की ज्याचा आपण बिझनेस करू शकतो. त्याच्याबरोबर फास्ट फूड कॉर्नर्स आहेत, त्याचा आपण वापर करू शकतो. कॉफी आणि टी हाऊसेस आहेत. जसं उदाहरणार्थ पार्लर स्टेशनच्या तुम्ही बाहेर गेलं तर तिकडे वाघ बकरी चहाचं विक्री केंद्र आहे किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या कॉफीचं असू शकतं. तशा पद्धतीने एखाद्या ब्रँडचंही असू शकतं. किंवा तुम्ही चर्चगेटला गेलात तिकडे टी हाऊसेस आहेत, फेमस आहे तिकडे, तसं असू शकतं. किंवा बरिस्ता आणि कॅफे कॉफी डे सारखं एखादं, फक्त त्याला आपण कॅफे म्हणतो, अशा पद्धतीचा तुम्हाला व्यवसाय, अशा वेगळ्या पद्धतीचा व्यवसाय तुम्हाला कॉफी आणि चहा यांच्या विक्रीच्या सोबत आपल्याला चालू करता येतात. पोळी भाजी केंद्र हा अर्थात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की फार महत्त्वाचा व्यवसाय आणि महिला आहेत, अनेक मराठी महिला याच्यामध्ये अनेक आहेत. त्याच्यामुळे पोळी भाजी केंद्र हा आपल्याला माहिती असलेला व्यवसाय आहे. आईस्क्रीम आउटलेट्स आहेत, अनेक अमूलसारखे ब्रँड्स आहेत की जे आउटलेट्स टाकायला फ्रँचायझी देतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीचं आउटलेट आपण तयार करू शकतो किंवा आपण स्वतःचं एक वेगळं आउटलेट तयार केलं ज्याच्यामध्ये आपण वेगळे ब्रँड्स आपण ठेवले. किंवा इकडे सुद्धा संधी आहे की आपण स्वतःचा आईस्क्रीम बनवू शकतो काहीतरी, त्याचं प्रॉपर फूड लायसन्स घेऊन, त्याचा ट्रेनिंग घेऊन. खादी ग्रामोद्योग महामंडळ जे आहे ते ट्रेनिंग देतं बेकरी प्रॉडक्ट्सचं, आईस्क्रीम बनवणं ह्या सगळ्याचं. सो असं एखादं आपण ट्रेनिंग घेऊन आपण आईस्क्रीम आउटलेट तयार करू शकतो. ज्यूस सेंटर, फास्ट फूड सेंटर मगाशी आपण पाहिलं होतं, त्याचप्रमाणे ज्यूस सेंटरची मोठ्या प्रमाणामध्ये गरज आहे. ज्यूस सेंटर सुद्धा तुम्ही पाहिलं तर काही ठिकाणी लहान एखादा आरेचा वगैरे स्टॉल असतो, त्याच्यामध्ये ते ठेवलेले असतात ज्यूस सेंटर किंवा काही ज्यूस सेंटर फार मोठ्या प्रमाणामध्ये असतात, लोक आज जाऊन पिऊ शकतात. सो ज्यूस सेंटर मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये आहेत आणि त्याची गरज ही वाढत जाणार आहे. स्टेशनरी हा अर्थात एक फार मोठा, किराणा मालासारखाच फार मोठा व्यवसाय आहे. मी किराणा दुकानाची गरज ज्या पद्धतीने लोकांना आहे, सामान्य लोकांना, तशी स्टेशनरीची गरज जी आहे ती मोठ्या प्रमाणात लोकांना आणि ऑफिसेसना आहे. त्याच्यामुळे स्टेशनरी शॉप्स आणि झेरॉक्स सेंटर्स आपण चालू करू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी बऱ्याच गोष्टी मिळतात स्टेशनरी शॉपच्या ठिकाणी, त्याच्यामुळे स्टेशनरी शॉपला खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. स्टेशनरी शॉप बरोबर स्टेशनरी आयटम्स बनवणारे कारखाने सुद्धा लहान सण आपण बनवू शकतो. उदाहरणार्थ फाईल बनवण्याचा कारखाना असेल, बॉलपेन बनवण्याचा कारखाना असेल किंवा पेनाची नीब बनवण्याचा कारखाना असेल, दोन्ही प्रकारे आपल्याला स्टेशनरीमध्ये येता येईल. चष्म्याचं दुकान आहे ज्याची फार मोठ्या प्रमाणे गरज मुंबईमध्ये आहे आणि आपण पाहतो लेन्सकार्ट सारख्या कंपन्या आहेत की ज्या यासाठी फ्रँचायझी सुद्धा देऊ शकतात. किंवा आपण स्वतःचं एक चष्म्याचं दुकान बनवू शकतो जिथे चष्म्याच्या नंबरचं जिथे पाहिला जाईल, सोबत चष्मे मिळतील आणि सोबत गॉगल्सही मिळतील, सनग्लासेसही मिळतील. त्याच्यामध्ये अनेक ब्रँडचे सनग्लासेस आपण ठेवू शकतो. सो अशा पद्धतीने चष्म्याचं दुकान हा एक फार मला वाटतं महत्त्वाची गरज आहे प्रत्येक स्टेशनवर जी असते आणि त्याच्यामुळे ती आपण पाहू शकतो. सलून हा एक फार मोठा व्यवसाय आहे. पूर्वी पुरुषांचं सलून आणि स्त्रियांचं सलून होते, त्या आता युनिसेक्स सलून सुद्धा आलेले आहेत. मोठे मोठे ब्रँड्स क्रिएट झालेले आहेत सलून या व्यवसायामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही स्पेशलायझेशन करून
तुम्ही तुमचं सलून टाकू शकता. आणि जर तुमच्या हातामध्ये ती कला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये यश सुद्धा मिळवू शकता. कारण याच्यामध्ये सलून प्रमाणे याच्यामध्ये पर्सनलाइज हेअर ड्रेसर हा सुद्धा प्रकार असतो, तो सुद्धा इन्क्लूड होतो. जिमचा खूप मोठा बिझनेस आहे की जो आपण करू शकतो. विशेषतः मुंबई सारख्या ठिकाणी, प्रदूषणासारख्या ठिकाणी किंवा जिथे प्रचंड स्ट्रेस आहे तिकडे लोकांना आता अशी गरज निर्माण झालेली आहे की आपण एखाद्या फिटनेस सेंटरशी अटॅच असावं, आपला एखादा पर्सनल कोच असावा फिटनेसच्या बाबतीमध्ये किंवा व्यायामाच्या बाबतीमध्ये. आणि विशेषतः कार्डिओ व्यायाम की ज्याच्यामध्ये आपलं पोट कमी करता येईल, आपली चरबी कमी करता येईल, किंवा आपल्या हृदयामध्ये जर काही ब्लॉकेजेस असतील किंवा होऊ शकणारे ब्लॉकेजेस असतील ते आपल्याला रोखायचे आहेत. अशा पद्धतीच्या शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणारा कोणतरी आता लोकांना हवा आहे आणि त्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज वाढते आहे. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये ज्या प्रमाणामध्ये मेसेजेस फिरत आहेत त्याच्यामुळे सुद्धा लोकांना असं वाटतं की हे सगळं जाऊ दे, पण आपल्याला कोणतरी एक ऑथेंटिक व्यक्ती पाहिजे की जे आपलं न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगेल, योगाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगेल, आपल्या व्यायामाच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगेल, आपल्या इटिंग हॅबिट्ससाठी आपल्याला सांगेल. सो तो एक मोठा बिझनेस सध्या आपण म्हणू शकतो की उभरतो आहे, वाढतो आहे आणि येणाऱ्या काळात त्याची गरज वाढणार आहे. ड्राय क्लिनिंगचा मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस आहे. बरीच लोक बाहेर इस्त्रीसाठी कपडे देतात, त्याप्रमाणे धुण्यासाठी ते कपडे देतात. काही ठिकाणी डाग लागलेले असतात कपड्यांना की जे घरी निघत नाहीत. विशेषतः मुंबईमध्ये जिथे लोकांना घरी वेळ फार कमी मिळतो अशा वेळेला ते जास्तीत जास्त सर्व्हिसेस आउटसोर्स करण्याचा प्रयत्न करतात. ज्याप्रमाणे कंपन्या आपल्या सर्व्हिसेस आउटसोर्स करण्याचा प्रयत्न करतात त्याप्रमाणे लोकही करतात. त्याच्यामुळे ड्राय क्लिनिंग किंवा इस्त्री हे फार मोठे बिझनेसेस आहेत की जे मायन्यूट लेवलला काम करतात, लहान लेवलला काम करतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे बिझनेसेस आपल्याला उभे करता येऊ शकतात. कारण मुंबईची लोकसंख्या तेवढी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. ज्वेलर्स आहे, पण अर्थात ज्वेलर्स हा तो बिझनेस आला की जे कदाचित अगोदरपासून ह्या व्यवसायामध्ये आहेत किंवा ज्यांची ही रिस्क घेण्याची तयारी आहे, एवढी इन्व्हेस्टमेंट त्यांना करण्याची तयारी आहे. सो ज्वेलर्सचा बिझनेस सुद्धा आहे जो मुंबईमध्ये आहे. आणि आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये आपल्याला प्रत्येक गल्लीमध्ये ज्वेलर्स दिसतात. त्याप्रमाणे TBZ सारखे आपल्याला मोठे ब्रँड सुद्धा दिसतात, वामन हरी पेठेसारखे मोठे ब्रँड्स आपल्याला दिसतात. त्याच्यामुळे ज्वेलर्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे. DTP आणि क्रिएटिव्ह याची फार मोठ्या प्रमाणात संधी यासाठी आहे की जे लहान उद्योजक आहेत किंवा कंपन्या आहेत त्यांना ह्या गोष्टी आउटसोर्स करायच्या असतात. त्याच्यामुळे त्यांना DTP आणि क्रिएटिव्ह करून देणारं कोणतरी हवं असतं किंवा टायपिंग करून देणारं कोणतरी हवं असतं. म्हणून तुम्ही पाहाल की बऱ्याचशा टायपिस्टची दुकानं आपल्याला कोर्टाच्या बाहेर दिसतात आणि त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंग किंवा इतर सुद्धा दुकानं आपल्याला दिसतात. सो DTP हा एक फार मोठा बिझनेस आहे की जो आपण चालू करू शकतो. वॉच शॉप हा एक स्पेशलाइज आपण म्हणून दुकान आहे. म्हणजे आपण बऱ्याचदा असं म्हणतो की वॉच घेण्यासाठी आपण इतरही कुठल्या दुकानामध्ये गेलो, गिफ्टच्या दुकानामध्ये गेलो, तिकडे आपल्याला ते मिळू शकतं. पण वॉच शॉप्स आहेत, जसं टायटन आहे फॉर एक्झाम्पल. सो टायटनचे स्वतःचे आउटलेट्स आहेत. अशा पद्धतीचं स्पेशलाइज आउटलेट आपण वॉचसाठी बनवू शकतो. त्याच्यामध्ये हाताच्या घड्याळांपासून, म्हणजे आता मध्यंतरीचा एक काळ आला होता की जेव्हा हाताची घड्याळ नाहीशी झाली होती, पण आता स्मार्ट वॉचेस नावाचा जो प्रकार आलेला आहे त्याच्यामुळे पुन्हा एकदा हातातली घड्याळं घालण्याची लोकांची इच्छा जागृत होते आहे. आणि त्याच्यामुळे वॉच शॉप्स मोठ्या प्रमाणामध्ये आपण तयार करू शकतो, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ब्रँड्स ठेवू शकतो, हे स्मार्ट वॉचेस ठेवू शकतो, वॉल वॉचेस ठेवू शकतो किंवा आपण डिझायनर वॉचेस ठेवू शकतो. उदाहरणार्थ बांबूचे वॉचेस आहेत, लाकडी वॉचेस आहेत, अशा पद्धतीचे आपण वॉच ठेवू शकतो. त्याच्यामुळे घड्याळांची दुकानं हा सुद्धा मोठा बिझनेस आहे. म्युझिक इक्विपमेंट शॉप, जसं वॉचसाठी घड्याळांसाठी एक वेगळं स्पेशलाइज शॉप असतं, त्याप्रमाणे संगीताची जी वाद्य आहेत, वाद्यांसोबतच संगीताची जी उपकरणं आहेत, उदाहरणार्थ स्पीकर्स आहेत, विशेषतः इयरफोन्स आहेत, इयरबड्स आहेत, यांच्यासाठी एक स्पेशलाइज दुकान असू शकतं की जिथे जे संगीताचे दर्दी आहेत अशी लोक तिकडे जातील आणि तिकडे ते हक्काने त्या दुकानदाराला विचारू शकतात. कारण त्यांना माहिती आहे की दुकानदाराला या गोष्टींची कल्पना आहे, त्याला स्वतःला संगीताचे कान आहेत, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे की कुठला ब्रँड चांगला किंवा कुठला ब्रँड आपण वापरला पाहिजे. सो अशा पद्धतीचं स्पेशलाइज म्युझिक इक्विपमेंट शॉप सुद्धा तयार करता येऊ शकतं. फुटवेअर शॉप,
फुटवेअर ही एक फार मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जाणारी गोष्ट आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे फुटवेअर्स वापरले जातात. एकच माणूस 2-3 प्रकारचे फुटवेअर्स वापरतो. तो स्लीपर्स वापरेल, तो बाहेर जाताना बूट वापरेल, तो ऑफिसला जाताना चामड्याचे किंवा रेक्झिनचे शूज वापरेल. अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे शूज एकच माणूस घालतो. त्याच्यामुळे फुटवेअर ही अशी गोष्ट आहे की जी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक वापरतात आणि एकच माणूस वेगवेगळ्या पद्धतीचे फुटवेअर्स वापरतो. ते खराब होतात, त्याच्यामध्ये ते बदलावे लागतात. त्याच्यामुळे जो टर्नओव्हर रेट आहे, प्रॉडक्ट टर्नओव्हर रेट हा फार मोठा आहे फुटवेअरमध्ये. त्याच्यामुळे फुटवेअरचं दुकान हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठा वाव आहे. याच्यामध्ये सुद्धा आता फार मोठ्या ट्रेंड आलेले आहेत आणि ट्रेंड बदलत असतात सतत. त्याच्यामुळे त्या ट्रेंड्सप्रमाणे तुम्ही राहिलात तर तुम्ही लहान मुलांपासून ते तरुणांपासून ते सगळ्या वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्याच गरजा तुम्ही भागवू शकता. याच्यामध्ये पुन्हा तुम्ही पुरुषांचे, स्त्रियांचे, लहान मुलांचे आणि तरुणांचे जे ट्रेंडी हे फुटवेअर्स आहेत त्या तुम्ही एकाच ठिकाणी सप्लाय करू शकता. त्याच्यामुळे जे कपड्यांच्या दुकानांप्रमाणे तर नाही आहे. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर याचे हे विशेषतः होलसेल पद्धतीमध्ये आपण घेऊ शकतो. बऱ्याच कंपन्यांना या पॅकेज ड्रिंकिंग वॉटरची गरज असते. त्याच्यामुळे बऱ्याच बिस्लेरीसारख्या कंपन्या फ्रँचायझी देतात आणि तुम्ही पाहत असाल मुंबईमध्ये तर त्यांचे स्वतःचे टेम्पोज असते किंवा छोटा हत्तीसारखे असतात की ज्याच्यातून ते वाहिले जातात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पॅकेज ड्रिंकिंग वॉटरची गरज मुंबईमध्ये आहे. ऑफिसेसमध्ये लागतात मोठ्या प्रमाणामध्ये, काही ठिकाणी घरीसुद्धा वापरत असतील. सो पॅकेज ड्रिंकिंग वॉटरची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज मुंबईमध्ये आहे. पुस्तक विक्री केंद्र. मुंबईमध्ये कितीही तुम्ही डिजिटल म्हणतात तरी पुस्तकांची आवड ही अजूनही टिकून आहे. आता नुकतं एशियाटिक लायब्ररीने जे त्यांच्याकडची जुनी पुस्तकं दिली होती ती पहिल्या 2 दिवसातच विकली गेली. त्याच्यामुळे पुस्तकांची आवड अजूनही मुंबईकरांमध्ये आहे, लोकांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आणि लोकांना पुस्तकं लागतात. त्याच्यामध्ये त्यांची शैक्षणिक पुस्तकं असतील किंवा धार्मिक असतील, आध्यात्मिक असतील, साहित्यिक असतील, सामाजिक असतील, असे वेगवेगळे विषय असतील, त्या पुस्तकांची गरज लोकांना लागते. त्याच्यामुळे पुस्तक विक्री केंद्र हे तुम्ही चालू करू शकता. पूजेचं साहित्य विक्री केंद्र हे सुद्धा आपल्याला मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी सापडतं. काही ठिकाणी तुम्हाला एखादा स्टॉल सापडेल ज्याच्यामध्ये नारळ ठेवलेले असतात, पूजेचं बाकी साहित्य असतं, तेल असतं. अशाच पद्धतीने तुम्ही एखादं स्पेशलाइज्ड शॉप टाकू शकता फक्त पूजा साहित्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शंख ठेवाल पूजेचे किंवा तेलं ठेवाल, जी पूजेची तेलं आहेत किंवा माळा असतात वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे जे काही पूजेचं साहित्य आहे हे तुम्ही ठेवू शकता. सो